शरीराच्या आतूनच्या स्वच्छतेचं काय? आतूनची स्वच्छता सगळी बिघडत चालली. त्या आतून जी स्वच्छता व्हायची असते, तुम्ही व्यायाम करणार त्यामुळे तुम्हाला धाप लागेना. धाप न लागल्यामुळं शरीरातला कार्बन डायऑक्साईड बाहेर निघून जाईना. त्याच्यातून वायुरूप जे काही विषारी घटक जात असतात बाहेर ते निघून जाईना. एक झालं. दुसरं म्हणजे पोट तुमचं साफ नसल्यामुळं पोट साफ होईना आणि संडासच्या मार्फत जे घटक विषारी जात असतात बाहेर निघून किंवा नको असलेले ते पण व्यवस्थित निघून जाईल. तसंच तुम्ही पाणी कमी पिऊ लागले किंवा आहार असा घेऊ लागले त्याच्यामुळे काय लघवीच्या मार्गातून सुद्धा निघून जाणारे घटक जास्त निघून जाईल. तसं व्यायाम न केल्यामुळं घाम पण जास्त येईना आणि घाम न आल्यामुळं किंवा एसी सारख्या आता सोयी जिथं पाहावं तिथं एअर कंडिशन सगळ्या रूम्स केलेल्या असल्यात त्याच्यामुळं बऱ्याच जणांना हे घाम यायचा प्रश्नच येत नाही. म्हणून त्याच्यातून सुद्धा जे विषारी घटक बाहेर जायचे असतात ते पण जाईना. आणि सगळ्यात महत्वाचं हे मानसिकतेत तिथं सुद्धा विषारी विचार मध्येच थांबू लागले.